भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची नियुक्ती राजस्थानचे राज्यपाल म्हणून झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बागडे यांना फोन करून महाराष्ट्राबाहेर जायचं असल्याचं कळवलं, अशी स्पष्टोक्ती बागडे यांनी दिली। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतच्या वतीनं तुमचं खूप खूप अभिनंदन। नमस्कार। काय म्हणाल नाना, तुम्हाला किती वाजता कळालं? कारण रात्री जवळपास 3 वाजेपर्यंत वर्षाहून फोन येत होते तुम्हाला, बाकी सगळ्या राजकारण्यांचे फोन येत होते, तुम्हाला नेमकं कळालं किती वाजता? नाही, काल सकाळी मी 6 वाजता तिकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये मुरुम म्हणून जे गाव आहे त्या गावाला गेलो होतो। कारण माझे जे PS होते सागर, त्यांचा रिटायर झाल्यामुळे त्यांचा सत्कार गावकऱ्यांनी ठेवला आणि ते ज्या ज्या मंत्र्याकडे काम करत होते ते सगळे मंत्री काल उपस्थित होते, त्याच्यामुळे जावं लागलं। हा, त्यामुळे मला जावं लागलं। तुम्हाला नेमकं कळालं किती? सांगतो ना, आम्ही साधारणतः माझ्याबरोबर दामोअण्णा नवपुते होते। आम्ही मांजर चुंब्याच्या पुढे निघालो आणि तेवढ्यात पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आणि त्यांनी मला विचारलं, हरिभाऊ आपका ही नाम है? म्हणलं हाँ, आप PM साहब बात कर रहे हैं। मग मोदीजी माझ्याशी मराठीत बोलले। पहिलं वाक्य काय बोलला? ते म्हणले, हरिभाऊ काय चाललंय? म्हणलं ठीक चाललंय। तब्येत कशी आहे? म्हणलं चांगली आहे। त्याने एक वाक्य विचारलं की आपको महाराष्ट्र के बाहर लेके जाना है, किसी को बताना नहीं, मैं बताऊंगा। आणि झालं, एवढंच बोलणं आमचं झालं। आता दिवसभर मी माझ्या कामात असल्यामुळे ते लक्षात एवढंच राहिलं की कधीतरी होईल, काय व्हायचं ते कुठं नेतात, महाराष्ट्राच्या बाहेर काय काम सांगतात, काही सांगितलं नव्हतं। आता काही सांगितलं नव्हतं। मला असं वाटतं पार्टीचं सुद्धा बऱ्याच वेळेला आमच्या याच्यामध्ये अशा प्रकारचं काम बाहेर नेतात, प्रांताच्या बाहेर। कसं वाटलं तुम्हाला? राज्यपालपदी नेमणूक हे काही वाटलं नव्हतं ना? नाही, राज्यपालाचं बरेच दिवस चाललं होतं, ते पण मला दुरून कळत होते, पण मी काही त्यासाठी फार उत्सुकही नव्हतो आणि मला आता मी थांबायचा निर्णय केलाच होता, आधीच केला होता। त्यामुळे असं वाटलं होतं की आता ही निवडणूक झाली की आपण आराम करावा, पण पक्षाने ठरवलंय मला आणखी काही वर्ष काम करायला लागावं। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, फुलंब्री।